Wish you a very good morning all of you. सर्वांनाच माहिती आहे आपण संविधान मन सेलिब्रेट करतो आहे. ठीक आहे, माहिती आहे आजपर्यंत सगळे ज्याही मिसनी सांगितलेले टॉपिक्स आहे, आय होप तुमच्या थोडे थोडे ते लक्षात असतील. आहेत का? ठीक आहे. आज मी तुम्हाला संविधानामधील भाग 17 हा सांगणार आहे. भाग 17 हा राज्यभाषा या बाबतीत आहे. त्यामध्ये एकूण प्रकरण दिलेले आहेत 4. टोटल कलमे आहे त्यामध्ये 11. आणि त्याची मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे की ते तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवायला पाहिजे. संघ राजा, राज्य दो, जनसंख्या सभा यही. काय सांगितलं मी? संघ राजा, राज्य दो, जनसंख्या सभा यही. ठीक आहे, या ट्रिकनी जर आपण केलं तर हे मुद्दे आपल्या लक्षात राहतील. तर त्यामधलं कलम आहे 343, जे आपण म्हटलं आहे संघराज्याची राजभाषा. जी कलम 343 मध्ये संघराज्याची राजभाषा जी आहे ती देवनागरी लिपीमध्ये असायला पाहिजे. देवनागरी लिपी म्हणजे काय? कोण सांगेल? सगळ्यांनाच मराठी विषय आहे. मराठीच होते ना. बरं, ती उजवीकडून डावीकडे लिहितात की डावीकडून उजवीकडे लिहितात? व्हेरी गुड. बरं ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. देवनागरी लिपी जी आहे ती आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. ठीक आहे. देवनागरी ही एक प्राचीन आणि प्रमुख लेखन पद्धती आहे जी मराठीसह अनेक भारतीय भाषा लिहिण्यासाठी वापरली जाते. ही लिपी संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी या भाषांचा आधार आहे. ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीलाच आपण ब्राह्मी लिपी सुद्धा म्हणतो. आठवत आहे? चला, तर जे मूळ संविधान आहे त्यामध्ये टोटल एकूण 14 भाषा होत्या, परंतु कालांतराने त्यामध्ये बदल करण्यात आले आणि त्यामध्ये आता संविधानाने एकूण 22 भाषांना मान्यता दिलेली आहे. आणि कुणाला माहिती आहे का की भारतीय भाषेचे केंद्रीय संस्थान कुठे आहे? माहिती आहे कुणाला? भारतीय भाषेचे केंद्रीय संस्थान मैसूरला आहे. ठीक आहे. तर आपण बघितलं की संघराज्याची राजभाषा ही देवनागरी लिपीतच असेल. संघराज्याच्या शासकीय प्रयोजनासाठी वापरायच्या अंकाचे रूप हे भारतीय अंकाचे आंतरराष्ट्रीय रूप असेल. खंड 1 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी या संविधानाच्या प्रारंभापासून 15 वर्षाच्या कालावधीपर्यंत संघराज्याच्या ज्या शासकीय प्रयोजनासाठी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी इंग्रजी भाषा वापरली जात होती, परंतु त्या सर्व प्रयोजनासाठी तिचा वापर चालू राहील. राष्ट्रपतीच्या उक्त कालावधीत आदेशान्वये संघराज्याच्या शासकीय प्रयोजनांपैकी कोणत्याही प्रयोजनाकरिता इंग्रजी भाषेच्या जोडीस हिंदी भाषेचा आणि भारतीय अंकांच्या आंतरराष्ट्रीय रूपाच्या जोडीस देवनागरी रूपाचा वापर प्राधिकृत करता येईल. या अनुच्छेदामध्ये काही अंतर्भूत असले तरी संसदेला कायद्याद्वारे उक्त 15 वर्षाच्या कालावधीनंतर त्या कायद्यात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा प्रयोजनांसाठी इंग्रजी भाषेचा किंवा अंकांच्या देवनागरी रूपाचा वापर करण्याकरिता तरतूद करता येईल. मीन्स असं की संविधानामध्ये असं सांगितले आहे की दर 15 वर्षांनी आपली जी लँग्वेज आहे ती म्हणजे संविधानाच्या कार्यासाठी बदलायला हवी. परंतु कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही संविधान न्यूजवर वगैरे म्हणजे त्यांचे सभा जे असते 17 ते सुरू असतात, आपण बघितलं तर आपल्याला दिसेल. तर त्यामध्ये तुम्ही बघा की ते म्हणजे त्यांचं जे कन्व्हर्सेशन आहे ते इंग्लिशमध्येच सुरू आहे. तर 15 वर्षांनी ती बदलायला पाहिजे होती, परंतु ते अजूनपर्यंत बदललेली नाही. यावर कुठलीही सक्ती दिलेली नाही की 15 वर्षांनी बदलाच. जर संसदेने निर्णय घेतला असेल की आपल्याला ती कंटिन्यूमध्ये सुरू ठेवायची असेल तर ती सुरूही ठेवता येते. ठीक आहे. कलम त्यानंतर आहे 344,
राजभाषेसाठी आयोग आणि संसदीय समित्या. राष्ट्रपती या संविधानाच्या प्रारंभापासून 5 वर्ष संपतात आणि त्यानंतर अशा प्रारंभापासून 10 वर्ष संपतात आदेशाद्वारे एक आयोग गठीत करेल आणि अध्यक्ष व 8व्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या निरनिराळ्या भाषांचे प्रतिनिधित्व करणारे जे सदस्य राष्ट्रपती नियुक्त करील असे अन्य सदस्य मिळून तो आयोग बनलेला असेल आणि त्या आदेशाद्वारे आयोगाने अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. संघराज्याच्या शासकीय प्रयोजनाकरिता हिंदी भाषेचा उत्तरोक्त अधिक वापर संघराज्याच्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही शासकीय प्रयोजनाकरिता इंग्रजी भाषेचा वापर करण्यावर निर्बंध. कलम 348 मध्ये उल्लेखलेल्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही प्रयोजनाकरिता वापरायची भाषा संघराज्याच्या कोणत्याही एका किंवा अधिक विनिर्दिष्ट प्रयोजनाकरिता वापरायच्या अंकाचे रूप, संघराज्याची राजभाषा आणि संघराज्य व एखादे राज्य यांच्यामधील किंवा राज्यामधील व्यवहाराची भाषा आणि त्यांचा वापर याविषयी राष्ट्रपतीने आयोगाकडे निर्देशलेली अन्य कोणतीही बाब यासंबंधी राष्ट्रपतीला शिफारसी करणे या आयोगाचे कर्तव्य राहील. ठीक आहे. त्यानंतर प्रकरण आहे 2. यामध्ये दिलेले आहे प्रादेशिक भाषा. कलम 345 यांच्या तरतुदींना अधीन राहून राज्याच्या विधिमंडळाला राज्यामध्ये वापरात असलेल्या कोणत्याही एका किंवा अधिक भाषांचा किंवा हिंदीचा त्या राज्याच्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही राजकीय प्रयोजनाकरिता वापरायची भाषा म्हणून कायद्याद्वारे अंगीकार करता येईल. परंतु विधानमंडळ कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करेपर्यंत त्या राज्यात त्या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी ज्या शासकीय प्रयोजनाकरिता इंग्रजी भाषा वापरली जात होती त्या प्रयोजनाकरिता तिचा वापर चालू राहील. त्यानंतर आपण बघणार आहोत कलम 346. संघराज्यात शासकीय प्रयोजनाकरिता वापरण्यासाठी त्या काळी प्राधिकृत झालेली भाषा ही राज्यामधील आणि एखादे राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा असेल. परंतु जर 2 किंवा अधिक राज्यांनी हिंदी भाषा ही अशा राज्यामधील व्यवहाराची राजभाषा असावी असे एकमताने ठरवले तर ती भाषा अशा व्यवहारासाठी वापरता येईल. त्यानंतर कलम 347. तशी मागणी केल्यावर राष्ट्रपतीची जर एखाद्या राज्यामधील लक्षणीय प्रमाणातील लोकसंख्येची तिच्याकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेच्या वापरास त्या राज्याकडून मान्यता मिळाली अशी इच्छा आहे याबद्दल खात्री झाली तर तो विनिर्दिष्ट करील. अशा प्रयोजनाकरिता त्या राज्यास सर्वत्र किंवा त्याच्या कोणत्याही भागात अशा भाषेला अधिकृतरित्या मान्यता मिळावी असा निर्देश तो देऊ शकेल. प्रकरण 3. सर्वोच्च आणि उच्च न्यायालय इत्यादींमध्ये जी भाषा वापरली जाते त्यासंबंधीचं हे कलम आहे. कलम 348 या भागाच्या पूर्वगामी तरतुदीमध्ये काही अंतर्भूत असले तरी संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील व प्रत्येक उच्च न्यायालयातील सर्व कार्यवाही इंग्रजी भाषेतच असेल. संसदेच्या दोघांपैकी कोणत्याही सभागृहात अथवा राज्य विधानमंडळाच्या सभागृहात किंवा दोघांपैकी कोणत्याही सभागृहात प्रस्तुत करावयाची सर्व विधेयके त्यांच्या बाबतीत मांडावयाच्या सुधारणात त्यांचे संसदेत किंवा राज्य विधिमंडळाने पारित केलेल्या सर्व अधिनियमांचे आणि राष्ट्रपतीने किंवा त्यांच्या राज्यपालांनी प्रख्यापित केलेल्या सर्व अध्यादेशांचे आणि या संविधानाखालील अथवा संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याखाली काढलेले सर्व आदेश, नियम, विधिनियम आणि उपविधी यांचे प्राकृतिक पाठ इंग्रजी भाषेत असतील. कलम 349 या संविधानाच्या प्रारंभापासून 15 वर्षाच्या कालावधीत अनुच्छेद 348चा खंड 1 यात उल्लेखल्यापैकी कोणत्याही प्रयोजनासाठी वापरायच्या भाषेबाबत तरतुदी करणारे कोणतेही विधेयक किंवा सुधारणा संसदेच्या दोघांपैकी कोणत्याही सभागृहात राष्ट्रपतीच्या पूर्वमंजुरीशिवाय प्रस्तुत केली किंवा मांडली जाणार नाही. त्यानंतर शेवटचं प्रकरण आहे की विशेष निर्देशके. त्यामध्ये कलम 350 आणि 351 ही 2च कलमे दिलेली आहे. पण 350 जे कलम आहे त्याची एक 350 क असं एक उपकलम दिलेलं आहे. तर त्यामध्ये आहे 350 प्रत्येक व्यक्ती कोणत्याही गाऱ्हाण्याच्या निवारणाकरिता संघराज्याच्या किंवा राज्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे
किंवा प्राधिकाराकडे यथास्थिती संघराज्यात किंवा त्या राज्यात वापरल्या जाणाऱ्यांपैकी कोणत्याही भाषेत अभिवेदन करण्यास हक्कदार असेल. कलम 350 क. प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि अशा सोयी पुरवणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रपती स्वतःला आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निर्देश कोणत्याही राज्याला देऊ शकतात. तुम्ही मला सांगा की आपली मातृभाषा कुठली आहे? तर हे जे मी कलम सांगितलं हे समजलं आहे तुम्हाला? काय म्हटलं मी? कोण सांगेल? आपली मातृभाषा काय? तर मी काय म्हटलं आहे कलम 350 क मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की आपलं जे शिक्षण आहे ते मातृभाषेत म्हणजे त्यामध्ये आपली एक मातृभाषा असायला पाहिजे. तर ती आहे का तुमच्या अभ्यासक्रमामध्ये? ओके. त्यानंतर आहे कलम 350 ख. भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता एक विशेष अधिकारी असेल व तो राष्ट्रपतीने नियुक्त करायचा असेल. भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता या संविधानाखाली तरतूद केलेल्या संरक्षक उपाययोजना संबंधीच्या सर्व बाबींचे अन्वेषण करणे व राष्ट्रपतीचे निर्देश देईल अशा नियत कालांतरागणिक त्या बाबीसंबंधी राष्ट्रपतीला अहवाल देणे हे विशेष अधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल आणि राष्ट्रपतीचे असे सर्व अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची आणि संबंधित राज्याच्या शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करेल. त्यानंतर शेवटचं कलम आहे कलम 351. हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीचा सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात येईल अशा रीतीने तिचा विकास करणे, तिच्या प्रकृतीला धक्का न लावता हिंदुस्थानाची आणि 8व्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या अन्य भारतीय भाषा यामध्ये वापरली जाणारी रूपे, शैली आणि शब्दप्रयोग सामावून घेऊन आणि जेथे जेथे आवश्यक वा इष्ट असेल तेथे तसे तिच्या शब्दसंग्रहाकरिता मुख्यतः संस्कृतचा आणि गौणता अन्य भाषांचा अवलंब करून तिची समृद्धी साधणे हे संघराज्याचे कर्तव्य आहे. झालेल्यांपैकी मी फक्त एकच क्वेश्चन तुम्हाला करेल की आत्ता संविधानामध्ये किती भाषा आहेत आणि आधी किती होत्या? 40. ओके, थँक्यू.